लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आता जैसा हेसी तैसिया नमो तुझा श्रीरामराया, तुझेने कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य। जेने पंढरी सारिखाची आपुला धामन गाव केला, वैकुंठधिपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला। जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला, त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। वचन ऐका कमळापते माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया, तुझेने कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य। पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। अध्याय 22 ओळी क्रमांक 90। बरोबर आहे। 8 वाजता बरोबर बंद करा, म्हणजे ती ताईनाथ महाराज रामरक्ष 8 वाजता येतात। ती काय मला लिंकवर टाकायचं लक्षात नाही, आता उद्याच्या लिंकवरती गरज जरा श्री रामरक्षाचं टायमिंग नाही टाकायचं लक्षात मगाशी लिंकवर। हॅलो हॅलो, हा बोला की। आजचे दिवस आम्हीच घेतली असती की, पुन्हा उद्यापासून त्यांना घ्या म्हणावं म्हणजे रामरक्षा हो। घ्यायची तसं काय नाही, फक्त ज्यांनी ताईनाथ महाराजांनी एकट्यानेच म्हणावं असं नाही, ज्यांना येतंय ज्यांना म्हणायचं ते म्हणा। मग आजचे दिवस कोणाला ज्याला येतंय त्यांनी म्हणा, फक्त आजच्या टायमिंग उपस्थित राहा। आजचे दिवस आम्हीच घेतो, 8ला सुरू करतो, कथा संपली की सुरू करतो। पण 8-10 वाजेपर्यंत संपते, 8 वाजून 10 मिनिटांनी संपल ना। हा 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 10 मिनिटं लागतात त्याला, 40 लोक आहेत त्याच्यामध्ये। म्हणजे आणखी मी पहिल्यांदा तेच ऐकलंय का यादव महाराजांना काय अनुभव नाही त्यातला, मग पुढच्या मीटिंगचा टाइम वाढवायला, बाकी काय नाही। नाही नाही 10 मिनिटात संपत आहे, आम्ही संपवतो ते 10 मिनिटात, काही नाही त्याचं। पुन्हा म्हणू नका कोणी की गडबड केली म्हणून, फक्त ताईनाथ महाराजांनी एकट्याने म्हणावं असं काही नाही। हा. ज्यांना येतंय त्यांनी म्हणा। नाही नाही मला आजचे दिवस जमतंय हो, पुन्हा उद्या ड्युटी आहे, आज लवकर आलतो तुमचा प्रश्न नाही हो महाराज आज, हा. दुसऱ्यांना बी कोणाला ज्यांना जमतंय त्यांनी म्हणा असं म्हणते मी। बरोबर, मग आज घेतो आम्ही, उद्या घेतील जे ज्यांना येत आहे ते। बर बर हा, हा. श्री तिथलं रामरक्षाचं पुस्तक दिलं इथं ठेव, हा, वाच। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। तवा गुरु प्रति बोले भीषण, जे तुम्ही सांगाल ते मी करीन। पितृ हत्याचा बंधू अर्जुन, तो मी धरीन निजबळे। कथेचं अनुसंधान परम पवित्र जगाला जीवाला पावन करणारी भगवंताची कथा आहे। आणि जैमिनी अश्वमेध ग्रंथची कथा चालू आहे। अर्जुनाचा यज्ञ घोडा पृथ्वी तलावरती परिभ्रमण करतोय, आपण ऐकत आलेलो आहोत। अनेक जणांनी घोडा पकडला, यज्ञाचा युद्धही केलं बऱ्याच जणांबरोबर। मग फिरत 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 तो असणारा घोडा स्त्री राज्यामध्ये सहज आलेला आहे। आणि स्त्री राज्यामध्ये आलेला असताना स्त्री राज्यामध्ये आल्याबरोबर भीषण नावाचा तिथं असणारा दैत्य आहे आणि त्याचे असणारे गुरु, या दोघांचा संवाद चालू आहे। तो सांगू लागलेला आहे की आपल्याला नरमांस याचं तृप्ती भोजन सगळ्यांना द्यायचंय, म्हणून मी त्या असणाऱ्या अर्जुनाला त्याच्याबरोबर युद्ध करतो आणि युद्ध करून सगळे आपले राक्षस तृप्त करतो असं सांगतात। तुम्हा सारिके ब्रह्म राक्षस, सन्निध असताची तामस। नाना विद्येचे ईश, जिंकाल काळ कोपलिया। आणि त्याने सांगितलं तुमच्या सारखे समर्थ पाहिजेत महाराज। आता ते राक्षस होते, पण राक्षस जरी असले तरी आमच्या पाठीमागे राहा, जसं वानरांनी सांगितलं होतं। तुम्ही माझी जर पाठ राखली, हनुमंतासारखा जर पाठीराखा असला तर आम्हाला भीती नाही, असं अंगदानं सांगितलं होतं। तसंही असणारा बोलू लागलेला आहे आपल्या गुरुला, राक्षसांना। जर तुमच्यासारखी विद्येचं सामर्थ्य जर पाठीशी असेल तर अनेक प्रकारचं काळ जरी आला
तरी त्या काळाला सुद्धा जिंकण्याचं सामर्थ्य आम्हाला येईल असं तो बोलू लागला. तुम्हास पुसतो ते सांगा वचन, किती पाहिजे तृप्ती भोजन, कोण पदार्थ यज्ञ करण, पाहिजे सामग्री सुचवा. भीषण नावाचा दैत्य मेदेहो नावाचे त्याचे गुरु आहेत आणि ते असणाऱ्या गुरुला विचारू लागलेला आहे, म्हणले आपल्याला यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञासाठी तृप्ती भोजनासाठी आपल्याला मांस पाहिजे, नरमांस. मग त्याच्यासाठी किती पाहिजे किंवा ती सामुग्री किती लागेल ती सर्व असणारा त्याचा परिहार आम्हाला सांगा असं तो बोलू लागला. मग मेदोह बोलिला तो सहज, दुष्ट नराचे मेद प्रिय मज, गज हयांचे नेत्रपुंज, मेद बक्षवयाती प्रीती. आणि असं त्या भीषणाचं बोलणं ऐकल्याबरोबर मेदोह नावाचा असणारा गुरु त्याचा राक्षस तो बोलू लागलेला आहे, आपल्याला जे काही मांस आहे ते असणारं नरांचं आपल्याला प्रिय आहे. म्हणजे नरमांस आपणासाठी ते आवडतं, ते प्रिय आहे. त्याच्यामध्ये हत्तीचं जे असेल, हत्ती असेल, घोडे असेल, त्यांचे डोळे ते सुद्धा आपल्याला पाहिजेत आणि ते भक्षण करण्यासाठी आम्हाला ते भक्षण करण्यासाठी आवडेल, त्याच्यावरती आमचा जिव्हाळा आहे, प्रीती आहे असं तो सांगू लागला. सहस्र पदातीचे भोजन, तव यज्ञ करीन जाण, मित हरी मी जाण, अल्प भोजन तपस्वी. आणि त्यांनी सांगितलं हजारो पदातीचे, पदाती म्हणजे पायानं चालत येणारे दळ, चतुरंग दळ आहे, असतं अश्वदळ असतं, घोडेदळ असतं, पायदळ असतं आणि रथदळ असतं. त्या पायदळाला पदाती म्हणतायत. मग हजारोचे जे काही पदाती अर्जुनाच्या सैन्यामध्ये असतील ते सगळ्यांना आणील, या असणाऱ्या मारून आणील, यज्ञामध्ये टाकील आणि तुम्हाला भोजन देईल. माझं काय कमी जेवण असतं, मी जास्त खात नाहीये असं तो बोलू लागला. ऐसे ऐकून गुरुवचन, परम संतोषला तो भीषण, मग पुरोहितासी सांगून यज्ञ मंडप उभविले. आणि अशा प्रकारे आपल्या गुरुचं बोलणं ऐकल्याबरोबर त्या भीषण नावाच्या दैत्याला आनंद झालेला आहे. चला म्हणले गुरुची आज्ञा आहे, त्यांची इच्छा आहे, म्हणून जो काही आपला पुरोहित आहे, कार्यकर्ता आहे, सेवक आहे, त्या सेवकाला यज्ञ उभारण्यासाठी यज्ञासाठी मंडप लागतो विस्तीर्ण. कालच वरून आलं होतं रात्री, भगवंताला अश्वमेध यज्ञ करायचा होता, त्याच्यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं सरोवर. अयोध्येत कोणती नदी? शरयू. त्या शरयू नदीच्या किनाऱ्यावरती सोन्याच्या नांगरानं ती जमीन साफ केली आणि चौकोनी असणारा मंडप टाकला. तसं यज्ञ करण्यासाठी दिव्य भव्य असणारा मंडप यांनी टाकलेला आहे असं सांगतात. यज्ञार्थ साधावया आपण, पार्थावरी चालीला जाण, कोटी त्रैरक्षित घेऊन अति गजरे निघाला. आणि मग यज्ञाचा अर्थ साध्य करायचाय. तो यज्ञ कशासाठी होता? तृप्ती भोजनासाठी. नरमांसाची प्रीत मोठी म्हणून तो असणारा यज्ञ त्यांनी आरंभ केलेला होता. आणि तो यज्ञाचा अर्थ साधण्यासाठी अर्जुनावरती तो निघालेला आहे. कोटी त्रयस राक्षसाचं सैन्य त्यानं सोबतीला घेतलेलं आहे आणि अतिशय गजरामध्ये तो भीषण नावाचा दैत्य अर्जुनाबरोबर युद्धासाठी सम्रांगणामध्ये निघाला. मग राक्षसांचे जनारी त्या वेंदल्या पर्वत शिखरी, सैन्य पातांतरी भयभीत झाल्या. आणि मग त्या राक्षसांच्या ज्या पत्नी होत्या स्त्रिया, त्या स्त्रिया मोठ्या मोठ्या पर्वतावरती चढल्या आणि पर्वतावरती चढून त्यांनी अर्जुनाचं सैन्य पाहिलं. कारण असंख्य दळबार अर्जुनाचा होता आणि ते सैन्य पाहिल्यानंतर त्या असणाऱ्या स्त्रिया घाबरल्या, घाबरून अंतःकरणामध्ये भयभीत झाल्या. त्यांना अर्जुनाच्या सैन्याची भीती वाटू लागल्या. काय विचार करतात? त्यात एकीने शंखध्वनी करुण, म्हणे पळा रे पळाव घे जण, पहिलं वाढणार तो दारुण, लंका दहन केले जेणे. आणि ज्या स्त्रिया होत्या राक्षसांच्या, त्या स्त्रियामधल्या एकीनं पाहिलं ते असणारं अर्जुनाचं भयंकर समुद्रासारखं सैन्य होत आहे. समुद्राचे खडे थोडे
इतुके सैन्य मिळेल पुढे. समुद्रासारखा अफाट सैन्य त्यांनी पाहिलं आणि स्त्रिया आकांत करू लागल्या, गोंधळ करू लागल्या, म्हणले पळा पळा पळा. कारण त्या सैन्यामध्ये अर्जुनाच्या ध्वजाच्या वरती कोण होता? मारुती. मारुती. हनुमंतराय मूर्तिमंत शंकरू, ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू, सारथ्य शारंग धरू करूत असे अर्जुनेशी असो. अशा पद्धतीने ते असणारा हनुमंतरायाला पाहिलं आणि त्या स्त्रियांनी बोलायला सुरुवात केली. म्हणले तू वानर आहे, ज्या वानरानं पूर्वी राम अवतारामध्ये लंकेचं दहन केलं होतं. लंकेमध्ये कुणीच ठेवलेलं नव्हतं. कुणाला ठेवलं होतं? जे जे श्रीरामाचे भक्त ते माझं परम आप्त, रावणाच्या राण्या समस्त त्यांच्या घरात वाचविल्या. हनुमंतानं रिटर्न आल्यानंतर सांगितलं रामा सगळी मारली. जी रामाचं भजन करत नव्हती ती सगळी मारली, पण जे मंदोदरीच्या समवित होत्या त्या आणि जे रामाचे भक्त त्यांना अग्नीनं स्पर्श केला नाही. असा वानर तो आलेला आहे असं स्त्रिया बोलू लागल्या. अशोक वनी होती सीता ते में हा देखील होता. लंका जळली रावण देखता संवार केला राक्षस. आणि ती राक्षसी म्हणू लागली अशोक वनामध्ये ज्यावेळी सीता होती आणि सीता अशोक वनामध्ये असताना हे वानर तिथं आलेलं होतं. मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. लंकेचं दहन होत असताना मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अनुभव घेऊन ती स्त्री, राक्षसाची स्त्री बोलू लागलेला आहे की राजा रावणाचं लंका नगर रावणाच्या समोर जाळलेला आहे, माग पुढे नाही. आणि लंका जाळायला रावणाचीही मदत होती. शेपटीला आग कुणी लावली होती? शेपटीला ते असणाऱ्या तेला तुपामध्ये भिजवलं कुणी होतं? सगळं रावणाने केलेलं होतं. हनुमान निवांत बसला होता. म्हणून नाथ महाराजांनी हनुमंताला महात्मा शब्द वापरलाय. कशामुळं? फक्त पोथी पुराण कीर्तन भगवंताचं भजन करतो यालाच संत म्हणावं असं नाही. सबेसी बैसोनी हनुमंत, रावण राक्षस अति आकांत, हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. हनुमान महात्मा आहे कशामुळं? की हनुमंताच्या समोर रावण राक्षसाला अतिशय आकांत होतोय याचाच अर्थ हनुमान महात्मा आहे. आणि त्या हनुमंतानं राजा रावणाच्या समोर सगळ्या राक्षसाला मारून लंकेचं दहन केलंय हे मी स्वतः डोळ्यानं पाहिलं असं ती राक्षसी म्हणू लागले. तवा पार बोलली राक्षस नारी उदरे जैसी पर्वत दरी लंब ग्रीवा क्रोश भरी योजनी एक तोंडे जया. आणि त्या राक्षसी काय सर्वसामान्य नव्हत्या, राक्षसी होत्या. त्या अकराळ विक्राळ त्यांचं स्वरूप होतं. पण अनेक राक्षसी असल्यामुळे दुसरीनं बोलायला सुरुवात केली. पण ती दुसरी राक्षस कशी होती? तिचं असणारं पोट जर पाहिलं गेलं उदर तर पर्वताची दरी असावं अशा प्रकारचं तिचं पोट होतं. जर तिचे असणारे केश जीभ पाहिली गेली तर जीभ कोसभर लांब अशी तोंडातून जीभ तिची लोंबत होती. एक एक योजन जिचं तोंड आहे अशा प्रकारच्या त्या राक्षसी आपापसात बोलतात. त्या म्हणती तैसी कावो वानराचे भय धरीसी तुझ देखत तयासी रगडीन दाडे खालते. आणि तेवढ्या वेळामध्ये दुसरी राक्षस म्हणू लागली काय त्या वानराची भीती दाखवायला लागले? अरे जरी तो बघितला असला तेव्हाचा काळ गेला म्हणले, आणि आता काय त्या वानराची भीती तुला वाटायला? अरे ती वानर, त्या वानरात मी माझ्या दाढे खाली दाबून दाबून मारीन असं ते राक्षसी बोलते. तुझी बोले प्रतिज्ञा वचन माझे पाहो विशाळ स्थान पाठी टाकिले तरी योजना भूमी व्यापून राहिले. आणि दुसऱ्या राक्षसीनं बोलायला सुरुवात केली. आता त्यांचं असणारं अद्भुत पर्वतासारखं शरीर होतं त्यांचं. 4-4 योजन त्यांचं जर तोंड असेल तर बाकीच्या शरीराची यष्टी त्यांची भरपूर मोठी होती, दीर्घ काय होती. आणि दुसऱ्या स्त्रीने सांगितलं माझं स्तन एवढं मोठं आहे, जमिनीवर जरी टाकलं तरी 4-4 योजन लांब आहेत. त्यामुळे ती वानर राक्षस जी काय अर्जुना सोबतीचे आहेत ते त्याच्या खाली वजानं मरतील असं काही स्त्रिया बोलतात. जयाच्या घर्षणे द्रुम मोडती लागता पर्वत डासळती
यास्तने पांडव मारुती क्षणा माझी मारिना. आणि ज्या स्त्रियांचा धक्का लागल्याबरोबर मोठमोठाली झाडं सुद्धा उन्मळून पडतायत, तुटून पडतायत, अशा प्रकारे आम्ही दीर्घकायाचे शरीरा यष्टीचे राक्षसी आहोत. आणि याच शरीराच्या बळावरती ते असणारा अर्जुन आणि तो मारुती यांना मारिल असं त्या राक्षसांच्या स्त्रिया आपापसामध्ये चर्चा करतात. भारत सेनेसह हनुमान माझे हे तांबूल चर्वण मज कारणे भीषण बरा जाणतो अंतरी. आणि ते राक्षसी बोलू लागल्या, त्या अर्जुनासहित हनुमंताला मारायचं काय अवघड नाही, कारण हनुमंताला मारणं खरंच एवढं सोपं आहे का? वजी हे राक्षसी बोलतात तशा. हनुमंत काय सर्वसामान्य का? जरी दिसत असलं लहान तरी लागता बाहूची चपेट, मेरू मंदार होती पीठ. अहो ज्याच्या अंगाचा सहज धक्का जरी लागला तरी मेरू मंदारा पर्वताचं पीठ होत आहे, असा हनुमान आहे. आणि अर्जुन तरी काय सर्वसामान्य आहे काय? जेने संग्रामी हारू जिंतीला, निवांत कवचाचा टाहो फोडीला, असा असणार अर्जुन आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतायत अर्जुन किती बलवान आहे. युद्धामध्ये महादेवाला जिंकलंय, कुठं जिंकलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परत परत सांगायला नको. असो, आणि ती असणारी स्त्री म्हणू लागली, एवढे असणारं माझ्याकडे बळ आहे, माझा किती पराक्रम आहे हे भीषण नावाच्या राक्षसाला माहित आहे, असं ती स्त्री म्हणते. मग तिची बोले कोपून माझ्या असती द्वय योजन असतान पार्थ आणि हनुमान खंतिका त्यांची मानिदी. तेवढ्या वेळामध्ये 3 नंबरची राक्षसी स्त्री बोलू लागली, माझ्या असणाऱ्या स्तनांचा आकार 2 योजन आहे, त्यामुळं भरपूर शरीर यष्टी माझी आहे, म्हणून हनुमान आणि अर्जुन यांची भीती तुम्ही कुठल्याच प्रकारची मनामध्ये घेऊ नका, मी एकटीच त्या दोघांना मारते, असं 3 नंबरची स्त्री आपापसात बोलते. मग एक बोले विशालागी मी तो हे सैन्य साठवीन बघी मज सारिकी जगी स्थूळ तुझी दावा घे. तेवढ्या वेळामध्ये 4 नंबरची स्त्री, जिचं अंग विशाल आहे, भयंकर असणारे मोठं आहे शरीर, ती म्हणू लागली, हे बघा ह्या सगळ्या सैन्याला मी गिळून टाकते आणि माझ्यासारखी दीर्घ शरीराची यष्टी असणारी राक्षसी जगामध्ये दुसरी कोणचीही दाखव. माझं जेवढं शरीर आहे दीर्घ तेवढं दुसरं कोणाचं आहे मला दाखव, असं ती स्त्री बोलू लागले. ऐशा श्रेष्ठ राक्षसी वचनी बिभत्स बोलती ते क्षणी ते बोलता वाणी लज्जा वाटे आपणा. आणि अशा प्रकारच्या श्रेष्ठ राक्षसी, ज्या राक्षसी बोलल्या होत्या त्या हलक्या नव्हत्या, भरपूर बल त्यांच्याकडे होतं आणि मान सन्मान सुद्धा त्यांना होता, श्रेष्ठ होत्या. आणि त्या राक्षसी अशा बोलल्या, बिभत्स बोलत होत्या, काय चांगलं बोलत होत्या काय वाईट बोलत होत्या, ते सांगताना सुद्धा अंतःकरणाला लाज वाटेल अशा प्रकारच्या त्या स्त्रिया बोलत होत्या. असं असणारे परीक्षिती राजाचा मुलगा जो जन्मेजय राजा आहे, त्या जन्मेजयाला ही वैशंपायन ऋषी म्हणजे जैमिनी ऋषी सांगतायत, महाराज राजा हे भयंकर दीर्घ वाईट वाईट बोलत होत्या, कसं सांगावं, वाचा. ऐशा राक्षसी दाहोन आटोपिले पार्थ सैन्य कुच भ्रमणे करुण पार्थ सैन्य आटीत. आणि अशा प्रकारच्या राक्षसी धावल्या वेगानं आणि अर्जुनाचं जे सैन्य होतं ते सैन्य त्यांनी पकडलं गेलं आणि अनेक आपल्या असणाऱ्या शरीर यष्टीनं रगडून ते असणाऱ्या राक्षसांना अर्जुनाच्या सैन्याला ते स्त्रिया मारत होत्या, असं सांगतात. ते लागती जे ते स्तन ते चतुरंग सैन्य होय चूर्ण ऐसा मार दारुण निशाचरी करीती ते दवा. आणि त्या राक्षसी अतिशय भयंकर शरीराच्या यष्टीच्या होत्या, मोठमोठं दीर्घ शरीर त्यांचं होतं, त्यांचं असणारे स्तन ज्यांना लागतील ते चतुरंग सैन्य चूर्ण होत होतं. अशा प्रकारचा भयंकर मारून दारुण अशा प्रकारचा मार त्या राक्षसी अर्जुनाच्या सैन्यावरती करू लागल्या. करी धरुणी अश्व गजनर तोंडी घालोनी बक्षिती समग्र ऐशा राक्षसी अपार सैन्य संहार करीती. आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या राक्षसी होत्या, हातामध्ये घोडे धरायचे, हत्ती धरायचे, रथ धरायचे,
केवढे भयंकर असतील मोठमोठाले रथ, त्या रथावरती सारथी असतो, योद्धा असतो, 4 घोडे असतात, अशा प्रकारचे हातामध्ये धरून डायरेक्ट मुखामध्ये टाकत होते, गिळत होते, चावायचा प्रकार बी त्यांच्याकडे नव्हता. अशा राक्षसी युद्ध करू लागल्या. मग भीषण बोले पार्थासी, अरे तू मजला सापडलासी, तुझ मारून सैन्यासी, मग भीमा ते मारिना. आणि तो भीषण नावाचा दैत्य अर्जुनाला बोलू लागला, अरे तू आता मला युद्धामध्ये सापडलाय, खूप दिवस झालं मी तुला शोधत होतो, आज सापडलाय, आता तुझ्या सगळ्या सैन्याला मारील, आणि सैन्याला मारल्यानंतर ना मग भीमाला सुद्धा मारील, कारण भीमाचं माझं वैर आहे पूर्वीपासूनच, त्या भीमाचा राग माझ्या मनामध्ये आहे, असं तो बोलू लागला. मी समीप नव्हतो म्हणून भीमेवतीला माझा पिता जाण, ऐसे बोलोनी भीषण करीत कंदन सैन्याचे. आणि त्या भीषण नावाच्या दैत्यानं अर्जुनाला सांगितलं, हे बघ, त्या भीमानं पाठीमाग बकासुराला मारलं, आणि ती बकासूर माझा बाप होता, मी जवळ नव्हतो म्हणून मारलं, जवळ असतं तर काय केलं असतं, जवळ जरी असता उगं बोलायचं म्हणून बोलायचं असतंय महाराज, वेळ निघून गेलेली असते, त्याच्यामुळे बोलण्याचा फायदा होत असतोय. त्याने सांगितलं मी तिथं नव्हतो, मी असायला पाहिजे होतो, अरे तू असतं तर काय केलं असतं, तू बी मेला असता, असू दे, तू नव्हता, तुझं आयुष्य उर्वरित होतं म्हणून तू वाचला, तू जरी असता तरी त्या ठिकाणी मेला असता, पण असो, तो भीषण नावाचा दैत्य जो आहे ती वल्गना करू लागला, मी नव्हतो म्हणून माझ्या असणाऱ्या बापाला त्या भीमानं मारलं, आता तुला मारतो आणि पुन्हा त्या भीमाकडे बघतो, असं तो बोलू लागला. स्वसैन्यसी भीषण परदळाचे करू पाहे मर्दन, मग पार्थे गांडीव चढवण निर्वाण शेर सोडित. आणि अशा प्रकारे मग तो असणारा भीषण नावाचा असणारा दैत्य असं बोलल्याबरोबर भयंकर राग अर्जुनाला आलेला आहे, आणि अर्जुनानं गांडीव नावाचं धनुष्य अर्जुनाकडे, आणि अर्जुनानं धनुष्याला बाण लावलेला, आणि निर्वाण अशा प्रकारचं बाण त्या राक्षसावरती अर्जुन महाराज सोडू लागले. परी त्या नाटोपती पार्था हे जाणवले हनुमंता, मग पुच्छी मांडिले राक्षस वनिता पृथ्वीवरी आपटीत. हनुमानजी ध्वजावरती बसलेले आहेत महाराज. हनुमंतानं बघितलं ह्या राक्षसांच्या ज्या स्त्रिया आहेत, त्या राक्षसांच्या स्त्रिया अर्जुनाला ऐकत नाहीत युद्धामध्ये. हे असं हनुमंतानं पाहिल्याबरोबर, कारण आपली जी पार्टी आहे ती कमी पडायला लागली, आपलं सैन्य कमी पडायला, अर्जुन त्या असणाऱ्या स्त्रियांपुढे अर्जुन कमी पडायला लागली, अर्जुनाची ताकद. असं पाहिल्याबरोबर हनुमंतानं आपली शेपटी सोडली, आणि त्या शेपटीमध्ये असंख्य स्त्रिया बांधल्या गेल्या, बांधून त्यांची मोळी बांधली, आणि जमिनीवरती आपटावं या उद्देशानं काय करतात, पळो लागले त्या पर्वतोदरी, तेही पुच्छ धाव घेतली, भये बुडती सागरी, तेही पुच्छ न सोडीच. हनुमंताची शेपटी महाराज ते कितीही वाढत होती, त्याच्यामुळं हनुमंताला घाबरल्या, कारण आधीच स्त्रिया हनुमंताला घाबरत होत्या. त्यातल्या काही काही स्त्रिया रावणाच्या काळामध्ये, रामाच्या काळातही होत्या, त्यांनी सांगितलं आम्ही अशोकवनामध्ये असताना पाहिले म्हणले या वानराला. आणि मग अशा असणाऱ्या स्त्रिया हनुमंताला भिवून पळू लागल्या, काही पर्वताच्या दरीमध्ये जाऊन लपू लागल्या, तर तिथेही हनुमंताची शेपटी आली. काही भीतीनं समुद्रामध्ये जाऊन बुडू लागल्या, लपू लागल्या, त्या समुद्रामध्येही हनुमंताची शेपटी आली, पण हनुमंताची शेपटी त्या राक्षसांना सोडित नव्हते, स्त्रियांना. असं सांगतात, ओढोनी पळत्या आकाशी, परिपुच्छ न सोडित यासी, बांधोनी आपटी धरणीसी, प्रेत बिरकावी सागरी. मग उड्डाण करून आकाशामध्ये पळून जावं त्यांना वाटलं, कारण राक्षसांचा तो मार्ग आहे, आकाशामध्ये गुप्त रूपा नभपंथ आकाश मार्गाने जाणं त्यांचा तो असणारा मार्ग आहे, म्हणून आकाश मार्गाने निघाल्या. हनुमंताची शेपटी आकाशामध्येही आली, कुठेही पळाला तरी हनुमंताची शेपटी सोडत नव्हती, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना बांधून जमिनीवरती आपटून मारू लागले. असा संवाद राक्षस स्त्रियांचा हनुमान करतात. ऐश्या मारिल्या राक्षस नारी, एकही उरुने दी कपी केसरी,
मग येऊनी बैसला ध्वजागिरी युद्ध कौतुक पाहावया. हनुमान आहे महाराज तो, आणि रामचंद्राचा आशीर्वाद हनुमंताला आहे. काय आहे? जगती तळी हनुमंतासी, रणयुद्धासी न भिडवे. कुठाही ववी. शक्ती प्रसंग आपल्याला माहित आहे. ज्यावेळेस राम रडत होते आणि रडत रडत रामचंद्र बोलत होते, आमचा हनुमान काय येत नाहीये, त्यावेळेस तिथे शब्द आहेत असं म्हणले. आणि मग हनुमंताने त्या सगळ्या राक्षसींना मारलं, आणि मारल्यानंतर ना पुन्हा ध्वजावरती आले आणि येऊन अर्जुनाचं कौतुक बघू लागले. कसं अर्जुन महाराज युद्ध करतात ते चरित्र हनुमानजी पाहतात. तव महावीर तो सुभद्रावर 2 कोटी मारिले निशाचर, ते महायदे रजनीचर परी सुभद्रावर नाटोपेतया. अर्जुनही सर्वसामान्य नाही महाराज. अर्जुन भयंकर योद्धा आहे. आपण पाहिलेलं आहे अर्जुनाचं सामर्थ्य किती आहे. एकदा अर्जुनाची हनुमंताची शर्यत लागली होती भीष्माचार्य बरोबर युद्ध सुरू असताना. त्यावेळेस अर्जुन कृष्णाने सांगितलं होतं अर्जुनाला, म्हणले बाण सोड. बाण आधी जातोय का माझा रथ आधी जातोय बघू म्हणले. असं तो विषय नाहीये, पण अशी दुर्धर अशा प्रकारचा असणारा अर्जुन योद्धा आहे. आणि त्या अर्जुनानं 2 कोटी राक्षस मारल्याबरोबर ते असणारे राक्षसांना राग आलेला आहे, पण अर्जुन त्यांना ऐकत नव्हता असं श्रीधर स्वामी सांगतात. ऐसे दळत्याचे संवारिले, मग भीषणे विंधान रचिले, कपट वेशे ते वेळ मुनी झाला सत्वर. मग राक्षसांचं ठरलेलं असतंय महाराज, पूर्वीपासूनच आहे. जिथं आपलं बळ चालत नाही तिथं कपटाचा प्रकार वापरायचा. मी तुझे सांगू कपट गती, तू तव केवळ कपट मूर्ती. रावणाने सांगितलं होतं काळ्या नेमीला, अरे मी तुला काय कपट सांगायचे. तसं राक्षस कपटामध्ये प्रवीण असतात. त्या भीषण दैत्याने विचार केला अर्जुन आपल्याला ऐकत नाही, मग आता आपण कपट करू. आपलं शेवटचं शस्त्र म्हणजेच कपट आहे. जिथं बळ चालत नाही तिथं आपलं कपट चालतं. मग ते असणारा भीषण नावाचा दैत्य कपटानं त्यानं राक्षसाचा वेश सोडला आणि मुनीचा साधूचा वेश त्यानं धारण केला. आणि काय करतो? गंगा तीरा येऊन बैसला, संगे अनेक शिष्य मेळा, अध्ययन सांगत असे सकळा, वेदांत शास्त्रे नाना परी. आणि ते असणाऱ्या राक्षसानं काय केलं? भीषण नावाच्या दैत्यानं त्यानं साधूचा वेश धारण केला, पांढरे शुभ्र कपडे घातले, बेंबीपर्यंत माळा घातल्या मोठ्याल्या, आपल्या बारके असतात त्याचे मने मोठे होते. अशा प्रकारचा साधूचा वेश धारण केला आणि त्या गंगेच्या तीरावरती येऊन बसला. अनेक शिष्य मेळा मायावी त्यानं तयार केलं आणि त्या शिष्य वर्गाला पुती पुराण अध्ययन वेदशास्त्र सांगू लागला असं सांगतात. त्या उपरी पार्थ दळासहित गंगा तीरी उतरले समस्त, जलपानार्थ तृषाक्रांत पार्थही गेला जलपाना. आणि मग ही पूर्वी कपट करून आले होता. जसं आता हनुमान औषधी आणायला गेल्यानंतर ना काळनेमी तिथं बसलेला होता. पूर्वी काळनेमी बैसला जपत, केव्हा येईल म्हणे समीर सुत. हरिविजय मधली उभे असो. जसं पूर्वी काळनेमी टपून बसलेला होता की केव्हा हनुमंत येतोय, तसं हे भीषण नावाचा दैत्य साधूचा वेश घेऊन अर्जुनाची वाट बघत बसलेला होता. तेवढ्या वेळामध्ये अर्जुन पाणी पिण्यासाठी ते असणारा अर्जुनाचं सैन्य तर गंगेच्या तीराला उतरलं आणि अर्जुनही तिथं आला. काय झालं? तयासी बोले तो कपट मुनी, धन्य पार्था गंडीव पाणी, तो आम्हासी रक्षवया लागुनी, त्यालासी दयाळा. आणि त्या साधूनं बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज खूप दिवसांनी आलात, पण आलात ते आलात आमच्या रक्षणासाठी आलात. काय सांगायचं महाराज, आमच्या रक्षणासाठी तुम्ही येता आलात. ह्या दैत्याने आम्हाला किती त्रास दिलेला आहे. दैत्यच बोलतोय, कपट वेशानं बोलू लागलेला आहे, साधूच्या वेशामध्ये बोलू लागलेला आहे. अर्जुन महाराज बरं झालं तुम्ही इथं आलाव. आम्ही येते तपस्वी ब्राह्मण, परिय राक्षस करीती तपासी विघ्न, तू याचे करी संवारण, आमच्या रक्षणा कारणे. भीषण नावाच्या दैत्यानं साधू रूपामध्ये अर्जुनाला बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज बरं झालं तुम्ही इथं आलं. अहो आम्ही काय ब्राह्मण लोक आहोत, तपस्वी आहोत, तप करणारे,
आणि आम्ही तप करत असताना अध्ययन करत बघा हे माझं किती शिष्य समुदाय आहे, तुम्ही डोळ्यानं बघता हो. आणि एवढ्या मोठ्या शिष्य समुदायाला पारायण सांगत असताना, वेदशास्त्र सांगत असताना हे राक्षस आम्हाला त्रास देतात हो. आणि आमचं यज्ञ धर्म हे सगळे आमचे मोडून टाकतात, असं तो राक्षस कपट वेशामध्ये बोलू लागला. आणि आमुची आमटी आजी राहावे किरीटी, विद्या मजपासी कोट्यान कोटी, त्या तुझ लागी निवेदू. आणि त्या भीषण नावाच्या दैत्याने सांगितलं, ते साधूच्या वेशामध्ये होता आणि त्याने सांगितलं, महाराज लय लांब ना आला, आज काय करा, मुक्काम करा म्हणले. आमच्या आश्रमामध्ये आजचे दिवस राहावा, मुक्काम करा, आणि आमच्यापाशी अनेक प्रकारच्या विद्या आहेत आणि जे पाहिजे अपेक्षित असेल ती विद्या तुम्हाला शिकवतो. आज रात्री जर तुम्ही आमच्यापाशी राहिलात तर तुम्हाला पाहिजे ती विद्या शिकवतो. आमच्यापाशी कोट्यावधी विद्या आहेत, असं तो भीषण दैत्य अर्जुन महाराजांना बोलू लागला. ऐसे पार्थ ऐकता कर्म देखिले विपरीतता, मग भय उपजले पार्था, कृष्ण स्मरण सत्वर केले. अर्जुनानं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर अर्जुनानं विचार केला, कारण सारासार विचार करा उठाउठी. अर्जुनानं विपरीत पाहिलं. काय विपरीत पाहिलं महाराज? युद्ध चालू आहे. कोणाचं? हे राक्षसांचं 2 कोटी राक्षस होती, काय थोडी होती, काय कोटी कशाला म्हणते ते. आणि एवढ्या राक्षसांबरोबर युद्ध असताना एकही महाराज नसताना मग अचानक ही महाराज लोक आली कुठून? अर्जुनानं विपरीत कर्म पाहिलं आणि कर्मही पाहिलं, समय पाहिला. मग अर्जुनाच्या लक्षात आलं काहीतरी विंदा नाही. म्हणून अर्जुन घाबरला आणि भगवंताचं स्मरण केलं. भगवंताचं स्मरण हृदयामध्ये असल्यानंतर काय झालं? जागिता पलंगाचा दुर्गुण, परितात काळ सांगे ग्रहण, ते कपटियाचे कर्मचरण, तात्काळ पडे बाहेरी. पलांडू नावाचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाचा दुर्गंध लपवण्याचा प्रयत्न केला, ते झाड लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा असणारा वास आपल्या नाकापर्यंत येतो आणि वास त्या झाडाला लपवत नाही, लगेच ते झाड वासानं प्रगट होतं. त्या पद्धतीने त्या राक्षसाचं कपट आचरण, आचरण श्रेष्ठ आहे बरं, कपटाचरण शब्द वापरलेला आहे. त्यामुळे त्या राक्षसाचं जे आचरण होतं ते आचरणावरून अर्जुनाच्या लक्षामध्ये आलं आणि त्याचं कपट बाहेर उघडकीस येऊ लागला. करोनिया कृष्ण नाम स्मरण, पार्थे खडग काढिले दारुण, भीषणाचे शिर छेदून, आकाश पंते उडविले. कपटचारण पाहिलं आणि भगवान श्रीकृष्णाचं स्मरण अर्जुनानं आपल्या हृदयामध्ये केलं आणि भगवंताचं नामस्मरण हृदयामध्ये असल्यामुळं कपट त्याच्या लक्षामध्ये आलं अर्जुनाच्या. लगेचच खड्ग म्हणजे तलवार आहे, तलवारीला खड्ग एक नाव आहे आणि कमरेची तलवार अर्जुनानं काढली. ती साधूच्या वेशामध्ये होतं, त्याच्यामुळे ते भीषण नावाचं दैत्याचं शिर अर्जुनाने तलवारीच्या एका घावामध्ये आकाशात उडवलं. त्यावरी त्याचा पुरोहित, तयाचाही अर्जुने केला प्राणघात, कपटी राक्षस पळत पार्थ भये उरले जे. आणि मग अर्जुनानं त्या भीषण नावाच्या दैत्याला मारलं. मारल्याबरोबर त्याचा जो पुरोहित होता, सेवक होता, तो पळू लागला, पण त्यालाही अर्जुनानं मारलेला आहे. मग जे काय साधूच्या वेशामध्ये बाकीचे राक्षस होती त्यांनी मग साधूचा वेश बदलला आणि आपापल्या राक्षस वेशामध्ये जीव वाचवण्यासाठी पळू लागले. आईसी पाहुणी राक्षस माया, आश्चर्य वाटले सर्व राया, मग परम कोपनिया नगर लुटिले तयाचे. आणि मग लगेचच त्यावेळेस अशा प्रकारची दुर्धर, अशा प्रकारची माया राक्षसांची पाहिल्याबरोबर सगळ्या राजांना, जे अर्जुनासोबतीला राजा आलेले होते, त्यांना आश्चर्य वाटलं. काय राक्षस आहेत! साधूच्या वेशामध्ये ती राक्षस बसलेली होती आणि अशा प्रकारची राक्षस ची माया पाहिली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग सगळं अर्जुनानं त्या नगरामध्ये आक्रमण केलं आणि सगळं नगर लुटून घेतलं. अनेक रत्ने सुवर्ण, मुक्ता फळे अनेक पूर्ण, नाना वस्तू हरण, राक्षस सर्वही मारिले. आणि अशा प्रकारचे अनेक प्रकारचे असणारे सुवर्णाची रत्न होती,
मुक्त फळं होती, अनेक प्रकारच्या वस्तू होत्या, ती सगळी असणारी हिरवून घेतलेला आहे. फोडणी सर्वही भांडारे छत्रध्वज आणि चामरे सर्वही घेऊन सुभद्रावरे पुढे गमन आरंभिले. त्या भीषण दैत्याला मारलं, त्याचं नगर सगळं लुटलं. जी चांगली होती त्याची असणारी द्रव्य भांडारी, धनाचे भांडारी फोडले आणि धन आपापसामध्ये सगळ्यांना वाटून टाकलं. ध्वज रथ छत्र चामर सगळं घेतलं आणि अर्जुन पुढे निघाले. पुढे वारू जातसे सत्वर मागे चालती सर्व वीर तो पुढे देखिले मणिपुर परम सुंदर रचनेचे. आणि आता पुढे असणारा घोडा निघालेला आहे. पुढे गेल्याबरोबर मणिपूर नावाचं नगर आहे आणि त्या मणिपुरामध्ये भबुरवान राज्य करतोय असं मला अंदाज आहे. आणि ते असणाऱ्या ठिकाणी निघाला. ते राजा तो बब्रुवाहन धीर उदार गुण संपन्न लोक सत्यव्रती पारायण पतिव्रत सर्वही स्त्रिया. आणि ते असणाऱ्या नगरामधला राजा भब्रुवान तिथं राज्य करतोय. आणि ती भब्रुवानाची आई चित्रांगी आणि उलुपी हे असते मुली शेषक कन्या आहेत, नागकन्या आहेत. आणि यांचं पाठीमाग अर्जुनाबरोबर विवाह झालेला होता. चित्रांगी आणि उलुपी हे नागकन्या आहेत आणि यांचा मुलगा असणारा बब्रुवान आहे. आणि तो असणारा बब्रुवानाचं नगर आहे. धीर उदार अशा प्रकारचा तो राजा आहे. तिथल्या असणाऱ्या सगळ्या स्त्रिया पतिव्रता होत्या असं सांगतात. वेद शास्त्र्याती निपुण जितेंद्रिय सत्यवादी ब्राह्मण सदैव कृष्ण चिंतन अन्य वार्ता न जाणती. आणि मग तो असणारा बब्रुवान राज्याच्या नगरातली लोक असतील, स्त्रिया असतील, कसे होते हो? वेदशास्त्री निपुण होते, वेदशास्त्रामध्ये पारंगत होते आणि जितेंद्रिय होते. इंद्रियावरती विजय मिळवलेला होता. सत्यवादी होते तिथली राहणारी लोक ब्राह्मण. त्यामुळं सदैव भगवंताचं स्मरण अंतःकरणामध्ये होतं. असं भगवंता व्यतिरिक्त अन्य वार्ता बाकीचं काही ते गावामध्ये बोलत नव्हती. सदोदित प्रत्येक घरामध्ये भगवंताचं चिंतन, कथा, पुराण चालत होत्या. ठाई ठाई तुळशी वृंदावने स्थळोस्थळी होती गायने भावे करीती पुराण श्रवणे नाम संकीर्तने घरोघरी. प्रत्येक ठिकाणी तुळशी वृंदावन होतं, प्रत्येक ठिकाणी गायन होत होती, पुराण श्रवण करू लागले. केश पुष्प जेते बंधन दूत सारी सासे मरण छत्र लागे दंड धारण सुरती हरी पुरुषाते. आणि मग केश त्या ठिकाणी केसामध्ये फुलं वगैरे घालणं त्याच्यासाठी बंधन होतं, दूत वगैरे काही नव्हतं अशा प्रकारे सांगतात. जे ते स्वप्नी नशानृत घरोघरी हरिनामामृत नाना उत्सव मंडित मंगल कार्य घरोघरी. स्वप्नामध्ये सुद्धा वाईट, अनृत म्हणजे खोटं, स्वप्नामध्ये सुद्धा खोटं बोलत नव्हती. प्रत्येक घरामध्ये हरिनाम अमृत होतं आणि ते हरिनाम अमृत आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नामामृत गोडी वैष्णवाला दली. वाचा. जे ते वस्ती वीर चुडामणी जे विमुख न होती रणमेदिनी स्वजीवितावधी दान करणी ऐसे धर्मात्मे सर्वही. सगळे धर्मात्मे होते. जिथं असणारा राजा राहतोय, कोणीही प्रकारच्या युद्धामध्ये विमुख होत नव्हता असा राजा योद्धा होता. निज मुखाशी कृष्ण वचन हरिपूजनी जन संपूर्ण रत्न सुवर्णादी प्रतिमा जाण रत्न खचित स्थळोस्थळी. 8 वाजले महाराज. जय श्रीराम.